दादाकडे मी आता गेले 20-99 पासून दादाकडे गेली 27 वर्ष झाली दादाकडे कमी वाहन चालक म्हणून काम. पहिला मी शासनामध्ये होतो, शासनामधून 13 मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जवळ 12-13 वर्ष मी खाजगी काम त्यांच्याकडे काम करत आहे. आता आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की न सांगण्यासारख्या आहेत की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीरपणा, स्वच्छता म्हणा, कामाचा टाईम. दादा जर समजे म्हणले तू सकाळी 6ला तयार राहा तर आम्ही 5:30ला तयार राहायचो. आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते, बोलायचे, पण तो भाग चुकीचा आहे. दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते. असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते. आणि एखादा कुणी जाऊ द्या, सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे. माझं तर काही विषय नव्हता. मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या. काय रात्रीपर्यंत? हो, रात्रीपर्यंत मीटिंग चालू होत्या. मीटिंग संपल्यानंतर ते आम्हा असं ठरलं की बाय रोड पुण्याला जायचं आणि पुण्यात मग करून दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं, बारामतीला जायचं. बारामती सकाळी 10 वाजता निरा वागजला दादांची सभा होती. अशा 2-4 सभा ठरल्या होत्या. कशामुळे उशीर झाला? म्हणजे काय झालं? उशीर काय झालेला नाही. दादांनी ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी 99% आम्ही बाय रोड जायचं होतं. तर आमचा शंकर मुलगा आधी बॅगा आम्ही सगळ्या तयारी ठेवल्या होत्या की आपण बाबा बाय रोड जाऊया. पण ते काही उशीर झाला आणि हे ते दुसरे सकाळी विमानाने निघाले. त्याच्यामुळे दुःखद घटना घडली. पण ही गाड्या नाही पाहिजे होती. रात्री उशीर झाला ना, काही मिटिंगमुळे जातो रात्री उशीर झाला, थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले बस सकाळी डायरेक्ट बारामतीला विमानानं जाऊया. जातो आणि मग म्हणले तू उद्या बाय रोड पुण्याला ये. मग मी बारामतीनं पुण्याला येईन. मग मी भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं, एवढं की आम्हाला तर काय बोलू शकत नाही. आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून दादा गेलेले नाही. त्याचे फोटो बघितले ना तुम्ही, बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही, म्हणजे किती वाईट वाटते साहेब बघा. नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं, दादा म्हणले जर 5ला म्हणले तर आम्ही 5:30ला तयार असणार. मग दादा रात्री 12 वाजो 2 वाजो गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धाच गाडी तयारच अगोदर. दादा म्हणले 5-4:30ला गाडी तयार असायची. अनेकदा अजित पवारांचं मनवे मामांचं आय टू आय कॉन्टॅक्ट होऊन कळायचं मनवे मामांना, असं आम्ही ऐकलंय की इकडे जायचं आहे. मग ते कसं नेमकं त्याबद्दल? नाही आता ती तेव्हाची परिस्थिती असायची. समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मलाही असं काही अगोदर सांगायचे नाही. पण बाबा चल इकडं म्हणलं की आम्ही जायचं तिकडं. मग बरं का दादांनी माझ्यावरती आमच्या मनवे कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे. आणि मी पहिला शासकीय सेवेत होतो. त्यातून मी 2013 मध्ये रिटायर झालो. त्यानंतर आता 12 वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे. ते अगोदर शासनामध्ये होतो. मनवेमामांचं कुटुंब कुठलं? मी सातारचा तालुका जिल्हा सातारा, मुक्काम मनवेवाडी. काय झालं, जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले अरे मनवे तू कुठं जायचं काही विषय नाही म्हणले, तू बाबा असं माझ्याकडे काम करायचं. आणि ती काही विषय झाला नाही. तो कुठल्या विभागात होते? मी शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबईला.